चला चला थोडस स्पीडअप घेऊया आपण. राऊंड विकेटचा मारा करेल अनिकेत आणि त्याच्या समोर असणार आहे अर्थातच आपल्याला या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये ज्यानं आपला दबदबा ठेवलाय तो मनोज. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वन बाउन्सचा इशारा दिलाय. पहिला चेंडू नाही ना, सॉरी, वन बाउन्स नाही दिलेला आहे. त्याचमुळे आता एक चेंडू तरी झालाय. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू कसा हाताळला जातोय हे देखील महत्वाचं ठरेल. हाताळला नाहीये तर हा चेंडू मनोजनं हाताळलाय आपल्या नजरेनं. चेंडूला पाडवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार आहे, षटकार आहे. आजच्या दिवसातील आणखीन एक षटकारामध्ये भर पडली. मनोजाच्या बॅट फिरवली आणि चेंडू थेट आकाशात गेलाय. पुन्हा एकदा ओहो, आणखीन एक फटका आहे. फिल्डर खाली आहे का? यस, फिल्डर आहे खाली. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याची तयारी चालू आहे. आणि इथं मात्र सर 2 ना, ओके, 2 धावा इथं घेण्यात यशस्वी झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय मनोज. ओहो, फटका लाजवाब आहे. फिल्डर आहे खाली. मोठे प्रयत्न शर्तीचे बनले जातात. वन टप्पा बाउन्स रणजीतच्या हातामध्ये. इथं मात्र ओव्हरथ्रो चुकीचा झालाय आणि इथं म्हणता म्हणता धावा 3 वेगाने काढल्यात. 3 धावा मिळत आहेत म्हणजे आणखीन 3 वरची बढत पडली गेली. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल प्रसन्न. याच्यावरती जबाबदारी आहे. खूप धावपळ होते कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 13 षटकं आपल्याला पाहायला 13 मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता पहिलं षटक अनिकेत यांचं संपुष्टात आलंय. 4 चेंडूंचं 11 धावा धावफलकावरती. रणजित सलगर याच्याकडे जबाबदारी दिली. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. चला चला प्रसन्न भाऊ, थोडस स्पीडअप घ्या. रणजित सलगर पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. पहिला चेंडू लाजवाब चेंडू आहे आणि इथं मात्र विकेट मिळाली. झटका क्रमांक पहिला. माघारी परतावं लागणार आहे. ते मात्र मनोज याला. चांगली खेळी केली होती परंतु त्याला माघारी परतावं. चला थोडस बॅटर, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नाव सांगायचंय. राजू मैदानाच्या आतमध्ये आलाय. फटकेबाजी करावी लागणार आहे. मोठी फटकेबाजी करा गेली. चला थोडस वेगात. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याच धर्तीवरचा आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. म्हणजेच आता या सामन्यामध्ये बघायला गेलं तर रणजितनं आपली मजबूत पकड बनवली गेली. 3 चेंडू डॉट टाकण्यात यशस्वी झालाय आणि 11 धावा. इथून पुढे स्कोर जायला तयार नाही आहे. रोखून ठेवलाय 11 या आकड्यावरती आतापर्यंत आणि हा शेवटचा चेंडू असेल. ओहो, हा चेंडू त्याच धर्तीवरचा आणि इथं चुकी झाली. 1 रन इथं मात्र मिळाली म्हणजे 12 धावा धावफलकावरती. विजयासाठी 8 चेंडूमध्ये करावे लागतील 13 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वाळवा वॉरियर्स संघाला विनंती असणार आहे.
चला थोडंसं स्पीड द्यायचं आहे. पंच थोडंसं लक्ष द्या आतमध्ये. चला दादा क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅड लाईटचा नंतर प्रॉब्लेम येऊ शकतोय. चला थोडंसं स्पीडअप घ्या. थोडंसं स्पीड पकडा. वाळवा वॉरियर्स म्हणजे वाटार आणि त्याचबरोबर वाळवा वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी आजच्या दिवसामध्ये हे सेमी फायनलचा हा सामना याच्यातून जो जिंकणार आहे तो थेट उद्या फायनल खेळणार आहे. त्यामुळं ती तयारी आता सध्या सुरू झाली. आदित्य स्ट्राईकवरती आहे तर नॉन स्ट्राईकवरती तनिष्क आपल्याला पाहायला मिळतोय. 12-8 मध्ये करायचे आहे 13 धावा. पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय परंतु मिड विकेटचा फिल्डर इथं मात्र फील्ड करेपर्यंत एक धाव वेगाने घेतली. एक धाव आली पहिल्या चेंडूवरती. आता 7 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे MJ वॉरियर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु एका साईडला गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय यश याला आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो फटका कडक बेधडक षटकार. बॉल आत टाकायचं. 6 बॉल मध्ये आता गरज आहे 6 धावांची. इथं मात्र प्रत्येक चेंडू गणितचं गणित बदललंय. तनिष्क यानं एक हाती सामना आपल्या बाजूने फिरवण्याची तयारी दर्शवली. पुढचा चेंडू खेळेल तनिष्क. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलाय पॉइंटच्या दिशेनं चेंडू. एक बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. बॅट हातात आली की बॉलची वाटच लागली म्हणून समजा. हे तनिष्काने दाखवून दिले चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली 11 या धावसंख्येवरती. आता चेंडू शिल्लक 5 धावा बनवायच्या आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. हो यावेळी बॅटनं थोडीशी इथं जरूर फिरकी घेतली होती. सिंगल घेतली. टाय स्कोर झालाय परंतु टाय महत्वाचा नाही आहे विजय महत्वाचा आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सेमी फायनल मधून फायनलचं तिकीट बुक करणारा पहिला संघ कोण ठरतोय हा सांगल हा चेंडू. अर्थातच चेंडू जरी हातात आहे मनोजाच्या समोर आहे चमचमता सितारा तनिष्क. बघूया काय करतोय तनिष्क. एक धावाची गरज आणि या चेंडूवरती काय झालंय काहीच नाही झालेलं. आवाज फक्त प्रेक्षकांचा आलाय खेळाडूंचा आलाय समर्थकांचा आलाय परंतु इथं मात्र पहिला चेंडू डॉट आलाय. आता चेंडू 3 शिल्लक. एक धाव बनवायची आहे. बॉल जमिनीवर राहिला नाही कारण फटका साधा नव्हता. हा आहे तनिष्काचा विजयी षटकार आणि आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय वाटारचा MJ स्पोर्ट्स वाटारचा संघ.